वठवणारे प्रत्येकाच्या काळजातला आपला माणूस आदरणीय अमोल कोल्हे साहेब खासदार साहेबांचं या ठिकाणी आमदार आगमन होत आहे। मनपूर्वक सहर्ष स्वागत साहेब। आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवित्र सिद्धेश्वर कुरोलीच्या या नगरीमध्ये उपस्थित राहत आहे। व्यासपीठावरची थोडीशी गर्दी आपल्याला कमी करायची आहे। व्यासपीठावरची गर्दी आपल्याला कमी करायची आहे। थोडीशी व्यासपीठावरची गर्दी कमी करा। व्यासपीठावरच्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, थोडीशी आपण व्यासपीठावरची गर्दी कमी करून शिस्त पाळा। या ठिकाणी सगळी प्रेमाची आपुलकीची माणसं आहेत, काळजातली माणसं आहेत। थोडीशी गर्दी। व्यासपीठावरचा वाढलेला बोजा जर बघितला तर हा बोजा येणाऱ्या 20 तारखेला मताच्या स्वरूपात व्यक्त करणार का, एका दिलानं करणार का? आणि 15 वर्षाचं वाढलेलं हे अभद्र बाळगुण, 15 वर्षाचं वाढलेले अभद्र बांडगुळ या खटावमांच्या स्वाभिमानी जनता उसकुटून काढणार का? अरे दाखवून द्या। ज्या माणसांना तुम्ही दुबळं समजताय, ज्या आमच्या नेत्यांना तुम्ही हिणवताय, त्या माणसांना हिणवणाऱ्याचा वचपा घेणार का नाही? कोल्हे साहेब, संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं धैर्य धाडस तुम्ही करून दाखवलं आणि त्यांच्याच स्वराज्यामध्ये ज्यांनी सरसेनापती पद केलं ते ह्या जवळच इथून फक्त 8 किलोमीटरवर सरसेनापती प्रतापराव गुजरांचं जन्मस्थान असलेलं हे गाव आहे। ते ऐतिहासिक भूमी असलेली ही नगरी आहे आणि ज्या सेनापतीनं स्वराज्यासाठी शिवरायांसाठी स्वतःचं शिराचं बलिदान दिलं त्या मातीचा वसान वारसा सांगणारी ही मंडळी हे वाढलेल्या ह्या नतभ्रष्ट राक्षसाला मुळासकट उसकुटून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही शपथ तुम्हाला घ्यायचं आहे। घेणार ना? अरे आपल्यातलाच माणूस, अरे तेव्हा म्हणतात ह्यांना पाडा। अरे म्हटलं का पाडा? ती उसाला दर देत नाही तर। होय, उसाला दर देत नाही तर बरं ठीक आहे बाबा, मग तो काय एखादा कारखाना काढलाय का? नाही। मग तू काय एखादी रणजित भाईसारखी सुदगिरणी काढली का? नाही। तू काय एखादी दूध डेअरी काढली का? नाही। आले का? ती बी नाही। मग तू काय एखादं पत्रावळ्याच्या मशीन काढली का? नाही म्हणला, ती बी सांगता येत नाही। मग तुझ्या नेत्यानं केलं काय? काय सांगता येत नाही। अरे ज्यानं लगीनच केलं नाही तो सांगतो ह्यांची पोरं बेकार आहेत, त्यांची मुलं बरोबर नाही, ती आधी लगीन कर, बाकीचं कर आणि मग सांग। अरे जन आणि परवाच एक गडी साहेब म्हणला, मी शिवाला तुम्ही नाही साहेब, रणजित निंबाळकर नापास झालेला गडी म्हणतोया, नापास झालेला गडी म्हणतोया मी ह्याला आता निवडून आणणार। अरे तुझाच पत्ता नाही, तू पेपरला नापास झालाय। मिशीला पीळ टाकायचा बंद केलाय आमच्या ह्या बहादराने। नादाला लागू नको। अख्खी पैलवानाची फौज आहे इथं, महाराष्ट्र केसरी धनाजी पडतरे आहे त्याच्या जोडीला, सगळी मैदानात आहे। आम्ही सगळी रगबाज आहे। धावायचं तवाला धाव। पहिला बी पळून गेलाय ना, आता पळवून लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। हिंद केसरी विकास जाधव इथं आहे। करायचं का? लय बोलायचं काय, पण थांबा। गुलाल ओधूळ तुमच्यासाठी आम्ही कधी इमान विकणार नाही। शेतकऱ्यासाठी लढणारे अवलाद आहे। कुठल्या बी लिटमस चाचणीनं आम्हाला तपसा, आमच्याकडनं चांगलंच निघणार। शेतकऱ्यासाठी लढीन आणि शेतकऱ्यासाठी मरीन आणि त्यासाठीच साहेबांसाठी हातात हात घातलाय, बाकी काही नाही। आणि म्हणून याच भूमिपुत्राला ज्याने ज्याने आव्हान दिलंय, ज्यांना ज्यांना मस्ती आली त्याची मस्ती जिरवायची भूमिका आता सगळ्यांनी घ्या, एवढंच तुम्हाला शेवटचं सांगतो। आणि विजयाचा महामेरू आता उधळलाय। कोल्हे साहेब आलेत, एकदा घोड्यावर बसल्यावर कसं टकडक 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 बोराटवाडीतनं पार्सल सांगलीला लावल्याशिवाय तुझी राहिलेली लीला सांगलीलाच कर। आम्ही बघतो आता काय करायचं। आणि बस, धन्यवाद। जय जवान जय किसान। धन्यवाद साहेब, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते खटाव पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय संदीप दादा मांडवे आपल्याशी संवाद साधतायत। एकदा हात वरती आणि जोरदार टाळी, स्वाभिमानाची टाळी। आजच्या कार्यक्रमासाठी
उपस्थित असणारे आणि या परिवर्तनाच्या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असणारे एक महाराष्ट्राला पडलेलं दिवा स्वप्न अभिनेता आणि अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व छत्रपती संभाजी महाराजांचा प्रतिअवतार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना पाहतो ते शांत संयमी आणि निगर्वी व्यक्तिमत्व सामान्य माणसात राहून असामान्य कर्तृत्व करून दाखवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा मसीहा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ते खासदार अमोल कोल्हे साहेब. रामकृष्ण हरी. ज्यांच्या प्रचार कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आपल्या सर्वांचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब, ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग, समर्पण आणि सेवावृत्तीचं दर्शन घडवून आणलं. अहोरात्र हा उमेदवार निवडून यावा म्हणून रात्रंदिवस प्रचार कार्यात मग्न आहेत ते आपल्या सर्वांचे नेते माजी विभागीय कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील भैया माने. खरं तर सर्वांची नावं घेणं गरजेचं आहे, परंतु व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्व मान्यवर मित्रहो, आता तानाजी देशमुखांनी सांगितलं मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्व बदलण्याची ही योग्य वेळ आलेली आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे कायमस्वरूपी दुष्काळाच्या छायेत असणारा हा प्रदेश. कोल्हे साहेब, आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले, परंतु कोणतीही ठोस उपाययोजना या तालुक्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी झालेली नाही. म्हणून ही नेतृत्व बदलण्याची वेळ आलेली आहे. हा निर्धार, परिवर्तनाचा निर्धार व्यासपीठावरील बसलेल्या मान्यवरांचा नसून हा निर्धार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पासून विद्यार्थ्यांच्या पर्यंत आहे. हा निर्धार काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यापासून माता भगिनींच्या पर्यंत आहे. हा निर्धार गुराख्यापासून दार धरणाऱ्या शेतमजुरापर्यंत आहे. त्यामुळे या निर्धाराचा वारू कोणीही रोखू शकत नाही. मित्रहो, आपण बघितलं कोल्हे साहेब, मी आपल्याला 2 ते 3 मिनिटात या तालुक्यातल्या पाणी प्रश्नाची आपल्याला माहिती देणार आहे. 1997 साली ज्या वेळेला उरमोडी धरणाचे भूमिपूजन झालं त्या कार्यक्रमाला व्यक्तिशः मी स्वतः हजर होतो. 2002 साली कोंबडवाडीतनं पाणी वर टाकलं त्या कार्यक्रमाला सुद्धा मी स्वतः हजर होतो. 2007 साली पाणी येरळवाडी धरणात आलं. 2009 साली किरकसालच्या बोगद्याचं उद्घाटन झालं. त्यावेळेला पूर्णपणे ही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार होतं. आदरणीय पृथ्वीराज बाबांनी या तालुक्यासाठी, या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला, परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रेय घेण्यास कमी पडली. त्यामुळं या योजनेचं सर्व श्रेय खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांना आहे. आपल्याला कटापूर योजनेची सुद्धा माहिती आहे. 1999 साली सुरू झालेली ही योजना आता आपण बघितलं. गारगे साहेब, दुपारी सुद्धा आपल्याला मी सांगितलं, खातगुण बंधाऱ्यातून नेर उजवा कालव्यातून जो पाट आहे तो पाट मुजवून भुईसपाट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे.
त्यामुळं कुरोले असेल, दक्कटवाडे असेल, कुमटा असेल, नायकाची वाडी असेल, या परिसरातील शेतकऱ्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आज आपण बघितलं या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी जवळपास 80% शेतकऱ्यांनी ऊस काढलेला आहे. अत्यंत वाईट परिस्थिती शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे. त्याला कारण काय तर या दोन्ही आमदार महोदयांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं काम करून सर्व पाणी आपापल्या भागामध्ये नेऊन या भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलेलं आहे. आणि ही शून्य जनता याला वेळ दाखवायची वेळ आलेली आहे. म्हणून येत्या 20 तारखेला आपले उमेदवार आदरणीय प्रभाकर घारगे साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबून घारगे साहेबांना बहुमतांनी विजयी करावं असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. पुनश्च एकदा खरं तर काल दुपारी कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपण बहुसंख्येनं संपूर्ण तालुक्यातून आपण सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस, युवक प्रदेश सरचिटणीस आदरणीय अभयसिंह दादा जगताप आपल्याशी संवाद साधतायत. एकदा हात वरती आणि सिद्धेश्वर कुरोलीची स्वाभिमानाची टाळी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. वेळेअभावी ठराविक नाव घेतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे बरोबर अनाउन्स कर. खटाव तालुका काँग्रेसच्या वतीनं आदरणीय या ठिकाणी सिद्धेश्वर कुरोलीचे राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, सन्माननीय रणजितसिंह देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य यांच्या वतीने कोल्हे साहेबांचा सत्कार होत आहे आणि घारगे साहेबांचा सत्कार होत आहे. या ठिकाणी सत्काराचा आणि सन्मानाचा सोहळा होतोय. राष्ट्रीय काँग्रेस सिद्धेश्वर कुरोलीच्या वतीनं आणि सर्वच जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आदरणीय घारगे साहेबांच्या नेतृत्वावरती प्रेम करणाऱ्या संबंध कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आणि आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेबांनी व्यासपीठावरच्या यावरून जास्त काय बोलत नाही. एक कावळा गेला तरी सगळे मावळे इकडे आहेत. धन्यवाद. यानंतर आदरणीय अभयसिंह दादा जगताप आपल्याशी संवाद साधतायत. हॅलो. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपले लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब, त्याचबरोबर मानखटा विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या 23 तारखेला होणारे आमदार प्रभाकर घारगे साहेब, त्याचबरोबर या मानखटावचे किंगमेकर प्रभाकर देशमुख साहेब आणि या व्यासपीठावरील उपस्थित सर्वच सन्माननीय आणि माझ्या पत्रकार बंधूंनो आणि इथं जमलेल्या कुरोलीमध्ये जमलेल्या भव्य संख्येने जमलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, मागच्या आठवड्यात स्वाभिमानाच्या गप्पा खूप झाल्या. काय तर म्हणे यांना खटावचा स्वाभिमान जागा झालाय. ऐकलं का? पेपरला बातम्या ऐकलं ना? म्हणे यांचा खटावचा स्वाभिमान जागा झालाय. यांचा स्वाभिमान बारामतीच्या तळवे चढतो. बरोबर. आता थोडं स्वाभिमानाबद्दल बोलतो. बरोबर आहे तुमचं. आमचा स्वाभिमान शरद पवार साहेबांच्या पुढे नतमस्तक होतो. याचं कारण आहे
शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रानं औद्योगिकरणामध्ये क्रांती केली आणि देशात नंबर 1चं राज्य झाला. म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक होतो. आणि यांचा स्वाभिमान कुठं घाण ठेवलाय? ज्या महाराष्ट्राला उद्योगधंदे सगळे गुजरातला ज्यांनी पळवले त्या मोदी शहांच्या पायाचे तळवे हे चाटतात आणि हे आम्हाला स्वाभिमान शिकवतात. तर हे असे स्वाभिमानी दिल्लीचा पुढे मुजरा करतात आणि आम्हाला स्वाभिमान शिकवतात. आमच्या शरद पवार साहेबांनी दिल्लीच्या तख्ताला सुद्धा हादरा दिला आणि यावेळी 400 पार म्हणणाऱ्यांना 240 मध्ये थांबवलं. त्या शरद पवार साहेबांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांच्या विचारावर आम्ही चालतो याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. त्यांनी तुमचा खटावचा स्वाभिमान दुखावला लक्षात ठेवा. खटावचं एक सुद्धा मत या असल्या माणसाला गेलं नाही पाहिजे. आहे ना तयारी? हा, आता बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. छोटे मिया आले तिथं आता काय म्हणे, आम्ही दोघं एक झालो तर बूथ लागू देणार नाही. खरंय का कुरोलीत? बूथ लागू देणार नाही म्हणजे काय करणार रे? एक तर सगळं गाव त्यांच्या पाठीशी पाहिजे. घराघरात भांडणं आहेत, भावकीत भांडणं आहे, सगळं गाव एका विचाराचं होईल का? मग काय करणार ते? राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यावर गुंडागर्दी करणार, दहशत पसरवणार. आणि जर ते खुल्ले आम स्टेजवर म्हणत असतील की आम्ही दहशतीनं आणि गुंडागर्दीनं आम्ही जर बूथ लागू देणार नाही तर आपण काय बांगड्या भरल्यात का? एक जरी कार्यकर्ता राष्ट्रवादीचा एखाद्या गावात असेल आणि त्याला जर त्यांनी विरोध केला बूथ लावायला तर तिथं अभय जगताप हजर आहे म्हणून समजा. काळजी करायचं काम नाही. ही दहशत आपल्याला मोडून काढायची एवढं लक्षात ठेवा आणि ताकदीनं कामाला लागा. प्रत्येकानं आपलं बूथ प्लस केलं पाहिजे आणि घारगे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मग शरद पवार साहेब आपल्या तालुक्याला 1 नाही 2 आमदार देणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या बूथवर काम करा आणि सर्वांनी मिळून आपल्या घारगे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. आणि सर्वांनी 3 नंबरला घारगे साहेबांचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, त्या चिन्हावर शिक्का मारा. आणि महत्वाचं सगळ्यांचं प्रॅक्टिस करून घ्या, कारण 5 नंबरला एक चिन्ह आहे, ते फसवं चिन्ह त्यांनी ठेवलंय 5 नंबरला. त्यामुळं तुम्ही सर्वांचं प्रॅक्टिस करून घ्या आणि प्रत्येकाला ते चिन्ह व्यवस्थित समजून सांगा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अभय दादा. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सच्चे शिलेदार आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुनील भैया माने आपल्याशी संवाद साधतायत. एकदा हात वरती. आज या ठिकाणी खटाव मानचे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय गाडगे साहेबांच्या प्रचारानिमित्त उपस्थित संसद रत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब, आपले उमेदवार सन्माननीय गाडगे साहेब, सन्माननीय देशमुख साहेब, सन्माननीय अनिल भाऊ, सन्माननीय गुदगे साहेब, सन्माननीय रणजित भैया, सन्माननीय नंदकुमार मोरे, मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू, 20 तारखेला आपल्याला ऐतिहासिक निर्णय घ्यायचा आहे. या राज्याची विधानसभा हे राज्य कुणाच्या ताब्यात द्यायचं यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय राहुल गांधी साहेब, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आपल्याला आणायचं आहे. आपण पवार साहेबांच्या पाठीमागे का उभं राहिलं पाहिजे? या महाराष्ट्रातला शेवटचा पुरोगामी चेहरा म्हणून, शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसदार म्हणून आदरणीय पवार साहेबांच्याकडे आपण बघतोय. या देशामध्ये राजकारणामध्ये शाहू फुले आंबेडकर विचार जपण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. या देशामध्ये मंडल आयोगाची निर्मिती झाली.
त्याची स्वीकारना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केली गेली आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून समाज व्यवस्थेतील गावगाड्यातील 18 पगड जातीला राजकारणामध्ये संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. त्या ठिकाणी माय असेल, साय असेल, कुंभार असेल, ढोर असेल, मातंग असेल, बौद्ध असेल, या सर्व समाजाला राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये सामील करून घेतलं पाहिजे हे साहेबांनी ओळखलं आणि या महाराष्ट्रामध्ये देशामधलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यानं मंडल आयोगाची स्वीकारना केली. आज या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे? त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं त्या ठिकाणी घटना लिहिली. त्या घटनाकाराचं नाव या राज्यामध्ये विद्यापीठाला असलं पाहिजे ही भूमिका घेतली. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्याच्या घरी नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ अशी घोषणा गाजली. त्या ठिकाणी सत्ता गेली तर चालेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज काय परिस्थिती आहे? भाजपला मताची आली कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी. या ठिकाणी या राज्यामध्ये या देशामध्ये आदरणीय पवार साहेब एकमेव नेता आहे की ज्या नेत्यानं महिला सबलीकरण धोरण आणलं. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये महिलांना 50% अधिकार देण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी घेतली. त्या ठिकाणी पोलीस आले, त्या ठिकाणी मिलिटरी असेल, सर्व सेवेमध्ये आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी महिलांना संधी देण्याचं काम केलं. आज या व्यासपीठावर सगळ्यांना बघितलं. अब तू गया, कोण गया? अब तू गया. जे या तालुक्याचे आमदार आहेत, या जिल्ह्याला लागलेली कीड आहे ती कीड आपल्याला संपवायची आहे. त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सातत्यानं पवार साहेबांवर टीका करण्याचं काम या भागातले नेते करतात. तुमची अवकात काय? या राज्यामध्ये पवार साहेबांनी या देशाला दिशा देण्याचं काम केलं. आमचे आबा नेहमी म्हणायचे एक हात नांगराव असला पाहिजे आणि एक हात लोकसभेत असला पाहिजे. पवार साहेब कृषी मंत्री झाले, 71,000 कोटी कर्जमाफी करण्याची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली. या देशातला एकमेव शेतकरी आहे. त्या ठिकाणी सामान्य माणसाला 12-13% कर्ज मिळत होतं. आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री झाले आणि त्या ठिकाणी ते कर्ज 0% देण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी घेतली. आज काय परिस्थिती आहे? या 10 वर्षामध्ये शेतीमालाची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांचं काय परिस्थिती आहे? ज्या ठिकाणी या सरकारनं भारतीय जनता पार्टीनं ओळखलं की ऑपरेशन करायचं असेल तर भूल दिली पाहिजे आणि राजकारण करायचं असेल तर दिशाभूल केली पाहिजे. या देशाची दिशाभूल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं. आज काय परिस्थिती आहे? नोकर या ठिकाणी आमच्या बहिणीला 1500 रुपये दिले. आमच्या भाच्याची अवस्था काय आहे? प्रत्येक गावात वय वर्ष 30 ते 40 या जिल्ह्यामध्ये तरुण आहेत, त्यांची लग्न होत नाहीत, नोकऱ्या नाहीत. ह्या सगळ्या समस्या जर सोडवायच्या असतील तर तुमच्या माझ्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणलं पाहिजे. या तुमच्या लोकप्रतिनिधीला सवय आमच्या गावामध्ये येणार, म्हणणार सुनील माने यांनी काय केलं? मी बँकेत होतो, माझ्यावर टीका केली. माझी तयारी आहे, तुम्ही जागा ठरवा, वेळ ठरवा आणि त्या ठिकाणी उत्तर देण्याची माझी तयारी आहे. मी पवार साहेबांचा शिलेदार आहे. या ठिकाणी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. वडूज नगरपंचायत आहे. पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये वडूजमध्ये त्या ठिकाणी 445 घराचं उद्दिष्ट आहे. कोले साहेब फक्त 74 घर मंजूर आहेत. किती? 74 घर. त्या ठिकाणी मसवडला 2000 घराचं उद्दिष्ट आहे. 107 घरं त्या ठिकाणी फक्त मंजूर आहेत. माझ्या रहिमतपूरला 313 घराचं उद्दिष्ट आहे. त्या ठिकाणी 322 घरं त्या ठिकाणी बांधून तर आहेत. हे आमचं राजकारण आहे. आमचा नेता आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे. त्या ठिकाणी 90% समाजकारण आणि 10% राजकारण केलं पाहिजे. या तालुक्यातला आमदार 90% राजकारण आणि 10% समाजकारण करतोय, त्याला घरी बसवण्याचं काम आपण केलं पाहिजे.
काय परिस्थिती आहे राजकारणामध्ये? दादागिरी करायची त्यांना माहित नाहीत. ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबी आहेत. जर तुम्ही कार्यकर्त्याला राष्ट्रवादी पक्षाचा दम दिला तर त्या ठिकाणी तुमचं काही खरं नाही. आज काय परिस्थिती आहे? भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. या ठिकाणी घोषणाचा पाऊस पडलाय. कोल्हे साहेब, मी एकदा बसनं प्रवास करतो, सातारमध्ये एशियाडला बसलो. माझ्या शेजारी एक माणूस बसला होता. बस उभी होती. त्या माणसातनं खिशातनं पैसे काढले, पैसे मोजले, परत खिशात टाकले. 2-3 वेळा त्याने तसं केलं. मला काय कळना, हा माणूस पैसे का मोजतोय, खिशात का ठेवतोय? कंडक्टर आला, त्यानं बेल मारली. तसा त्या माझ्या शेजारच्या माणसानं पेपरवाल्याला बोलवलं. मला पेपर पाहिजे. मला राहुलं नाही. गाडी सुरू झाली, पेपर घेतला. गाडी लिमखिंड पास झाली, पाचवड पास झालं. मी विचारलं त्याला, अरे गाडी उभी होती तर तोपर्यंत तू पेपर का घेतला नाही? म्हणला त्यामध्ये 5 रुपये खोटे होते. मी जे पेपर घेतला त्यामध्ये 5 रुपये खोटे होते. तो पेपर वाचत होता. गाडी खंडाळ्यापाशी गेली. तो हसायला लागला. म्हणला द्या टाय. म्हणून काय झालं? म्हणला मी त्याला 5 रुपये खोटे दिले, त्यानं मला परवाचा पेपर वाचायला दिला. तसं भारतीय जनता पार्टीनं या राज्यामध्ये, या देशामध्ये सामान्य माणसाला फसवायचं काम केलंय. आपल्याला ऐतिहासिक निर्णय घ्यायचा आहे. 20 तारखेला या तालुक्यात एक आमदार नाहीत. राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून जबाबदार सांगतोय, 2 आमदार होणार आहेत. मला पाहिजेत ना? मग काय केलं पाहिजे? तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबायचं आणि घारगे साहेबांना विधानसभेमध्ये पाठवावं अशी पक्षाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय मायनी गावचे युवा नेते आदरणीय सुरेंद्रदादा कुदगे साहेब आपल्याशी संवाद साधतायत. एकदा हात वरती आणि जोरदार टाळी. काळजी करू नका. आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, अभिनेते, ज्यांना पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर तरळतो, ते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, खटाव मान विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब, खटाव मानचे नेते माजी कोकण आयुक्त आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रणजित भैया देशमुख, डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई, नंदकुमारजी मोरे दादा, चुकून नाव राहिलं ते आमचे सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनीलजी माने, अभयजी जगताप, नंदकुमार मोरे दादा, संदीप मांडवे, व्यासपीठावरचे सर्व उपस्थित नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, वार्ताहर मित्र, तरुण सहकारी मित्रांनो, ही निवडणूक आता घारगे साहेबांची निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक तुमच्या आमच्या भवितव्याची निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या भवितव्याची निवडणूक आहे. महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, गेले अनेक दिवस आपण पाहतोय, अलीकडच्या काळामध्ये जे गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे,
त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती बिघडती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय पाहतोय आपण? ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, मुंबईमधल्या मराठी माणसाला आधार वाटावा यासाठी ज्या शिवसेनेची स्थापना केली, ती शिवसेना फोडली गेली आणि सत्तेसाठी शिवसेनेचे फोडाफोडी केली. ज्या आदरणीय पवार साहेबांनी स्वाभिमानानं राष्ट्रवादीची स्थापना केली, तो राष्ट्रवादी पक्ष सत्तेसाठी फोडला गेला आणि फोडा तोडा आणि सत्ता काबीज करा ही नीती ज्या भाजपनं आणि महायुतीच्या लोकांनी अंगीकारली ते आपण पाहतोय. हे गलिच्छ राजकारण, खोक्यांचं राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलं आणि पैशातनं पक्ष फोडा आणि सत्ता मिळवा आणि पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर पुन्हा पैसे मिळवा आणि पैशातनं पुन्हा निवडणुका जिंका, ही प्रवृत्ती आहे. हे जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे, या महाराष्ट्राचं हे राजकारण योग्य वळणावर, योग्य रस्त्यावर आणण्यासाठी तुमचे आमचे नेते आज 84 वर्षाचे असताना सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण योग्य रस्त्यावर आणण्यासाठी धडपडतायत, जीवाचं रान करतायत. आज 10 दिवसामध्ये जवळपास 42 सभा घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतायत. ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना साथ देण्याची ही निवडणूक आहे. या महाराष्ट्राचे राजकारण योग्य रस्त्यावर आणण्याची ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. ही निवडणूक एकट्या प्रभाकर घारगेंची राहिलेली नाही, ही तुमच्या आमच्या भवितव्याची, महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक झालेली आहे मित्रहो. आणि म्हणून या 84 वर्षाच्या योद्ध्याला साथ देण्यासाठी तुम्ही आम्ही आता रात्रीचा दिवस करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला प्रतिनिधी हा पवार साहेबांच्या साथीला गेला पाहिजे. त्यासाठी प्रभाकर घारगेंना निवडून द्यायचं आहे आणि ते काम येत्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना करायचं आहे. मित्र, अनेकांची भाषणं झाली, इथल्या लोकप्रतिनिधींच्या बद्दल अनेकांनी सांगितलं. आता तुम्हाला मी सांगण्याची गरज राहिलेली नाही. गुंडगिरी, दहशत करायची आणि विकास कामाचा नुसता मृगजळ तयार करायचं, हे स्वतःला महानायक, काय जलनायक समजतात. काय अवस्था आहे तुम्हा सगळ्यांनी, तुम्ही सगळे साक्षीदार आहेत. 1992 साली शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना उरमोडीला प्रशासकीय मान्यता मिळाली. स्वर्गीय भाऊसाहेब बुदगे त्यावेळेला आमदार होते. मनोहर जोशींना आणून सातेवाडीला 1995ला कॅनॉलचं भूमिपूजन झालं. त्याचे हे खटाव तालुका तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. ते पाणी 2004च्या दरम्यान आलं. वडीच्या तिथं जो कॅनॉल आहे त्या कॅनॉलमध्ये भूमिपूजन, आपलं कॅनॉलचं जलपूजन आपण केलं. आणि माझं जयकुमार गोरेंना सांगणं आहे, माझ्या मायनी अर्बन बँकेच्या अहवालामध्ये तो फोटो आहे. 2004 साली येरेवाडीचं नाही मी सांगत, येरेवाडीमध्ये नंतर पोहोचलं, पण खटाव तालुक्याच्या भूमीमध्ये वडीमध्ये स्वर्गीय भाऊसाहेब बुदगे आमदार असतानाच 1 मिनिट ते पाणी पूजन आपण केलं. त्या फोटोमध्ये माझ्या शेजारी उभे आहेत भाजपचे आत्ताचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम. तो फोटो हा साक्षीदार आहे आणि हे सांगतात उरमोडीचं पाणी आम्ही आणलं. अरे उरमोडीचं पाणी आणायला अनेकांचं कष्ट आहे. स्वर्गीय भाऊसाहेब बुदगे असतील, अभयसिंह राजे असतील, सदाशिव तात्या असतील, वाघमारे असतील. आणि आता हे पाणी पुढे पुढे चाललंय. या पाण्यात पॅन्टा वर करून फोटो काढायचं आणि स्वतःला जलनायक म्हणायचं, ही प्रवृत्ती आहे. अभयजी,
जसं उरमोडीचं पाणी तेच तसं तारीचं पाणी, टेंबूचं पाणी, ह्या सगळ्या मंजुऱ्या प्रशासकीय मान्यता ह्या स्वर्गीय भाऊसाहेब बुदगे काळामध्ये आहेत. आता खटाव मानसाठी 2.5 TMC जादा टेंबूचं पाणी मिळालं. ते कधी मिळालं? महाविकास आघाडीचं सरकार असताना, जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब असताना मिळालं. त्याचा कार्यक्रमी वडजरला निर्भाव झाला, वरकुटला झाला. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहे. आणि हे आता सांगतात की पाणी आम्ही आणलं. अशा पद्धतीनं खोटं बोलून जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे करतायत. आता अभयजी तुम्ही सांगितलं ह्यांच्या गुंडगिरीबद्दल तुम्ही सांगत होता, पण अभयजी हा खटाव तालुका आहे, ही हुतात्म्यांची भूमी आहे. असे किती जरी गोरे एकत्र आले तरी डरणारे आणि घाबरणारे नाहीत. अरे प्रसंगी प्राणांचं बलिदान करून इंग्रजांना हकलून दिलं ते हे काय आहेत गोरे? अरे 150 वर्षापूर्वीच्या गोऱ्यांना ज्यांनी आम्ही हाकलून दिलं ते आत्ताच्या ह्या गोऱ्यांना काय घेऊन बसलाय? अभयजी तुम्हाला इकडे येण्याची सुद्धा गरज नाही, आमचं आम्ही खंबीर आहे. गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू. मित्र, ही प्रवृत्ती ही आपल्याला सापत्नपणाची वागणूक देणारी प्रवृत्ती आहे. अरे खटाव मानचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता आणि कायम खटाव तालुक्याला दुजाभावाची वागणूक देता. मूलभूत प्रश्न आहेत. आमचं पाणी, शेतीचं पाणी आमच्या बांधावर येताना सुद्धा तुम्ही दुजाभाव करता, अधिकाऱ्यांना दमदाटी करता आणि ते पाणी आमच्या शेतकऱ्यांच्या शिवारात पोचून देत नाही. ही दुजाभावाची वागणूक आम्ही पाहिली आहे. अरे काय कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते का? बघा तुम्ही जे बोराटवाडीला जाऊन आले त्यांना विचारा. कार्यकर्त्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक दिली जात नाही. अशा या प्रवृत्तीला आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आदरणीय प्रभाकर घारगे साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि परिवर्तन करायचं आहे. आणि आपले जे राहिलेले प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, शेती पाण्याचे प्रश्न, आपल्या बांधापर्यंत पाणी न्यायचं असेल, औद्योगिकरणाचा प्रश्न असेल, औद्योगिकरणामध्ये तर प्रभाकर घारगे हे अव्वल आहेत. दुष्काळी भाग असताना अजून शेतीचं पाणी आपल्या शिवारात पोहोचायच्या आधीच त्यांनी मान खटाव कारखान्याचं नियोजन केलं आणि एक कारखाना पडायला उभा केला. आज MIDC मध्ये जिंदाल स्टील त्यांनी घेतली आणि स्टील फॅक्टरी तिथं उभी केली. या माध्यमातून शेकडो तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम गारगे साहेबांनी केलं. आज सहकाराच्या माध्यमातून DCC बँकेचे संचालक म्हणून ते अनेक वर्ष काम करतायत. या तालुक्यातल्या अनेक सोसायट्या तोट्यातनं नफ्यात आणून त्या सोसायट्या सक्षम करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुन्हा उभ्या करण्याचं काम गारगे साहेबांनी केलं. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम करतायत. हजारो तरुणांना नोकरी लावण्याचं आणि त्यांना त्यांच्या हाताला काम देण्याचं काम करणारे हे गारगे साहेब उद्याच्या खटाव तालुक्याच्या आणि मान तालुक्याच्या भवितव्यासाठी निश्चितपणानं औद्योगिकरणाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून देतील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून अशा या नेतृत्वाला एक संधी उपलब्ध करून आपण सगळ्यांनी द्यायची आहे. आणि आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी खटाव मान तालुका सुद्धा कुठं मागे नाही. आमचा प्रतिनिधी सुद्धा या महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सामील होतोय. हे येत्या 20 तारखेला आपण दाखवून द्यायचं आहे आणि त्यासाठी घारगे साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करा. आपली निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. त्या माणसाच्या समोरचं बटन दाबा आणि मोठा मताधिक्याने विजयी करा. एवढंच आव्हान या निमित्ताने करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्याशी संवाद साधतायत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे सदस्य आणि हरनाई उद्योग समूहाचे सर्व आदरणीय रणजित भैया देशमुख साहेब आपल्याशी संवाद साधतायत. एकदा हात वरती आणि मान खटावशी टाळी. महाविकास आघाडीचे
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकररावजी घारगे यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभं करणारे सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले उमेदवार सन्माननीय प्रभाकररावजी घारगे साहेब, सन्माननीय प्रभाकररावजी देशमुख साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनीलरावजी माने, व्यासपीठावरचे सन्माननीय अनिल भाऊ देसाई, अभयदादा, पिंटू शेठ, उपस्थित सर्व मान्यवर स्टेज मंडळी, उशीर झालेला आहे, जास्त बोलायचं नाही। आज कुरवलीची ऐतिहासिक सभा या ठिकाणी चालू आहे। या गावाला काँग्रेसची पार्श्वभूमी आहे। सन्माननीय कैलासवासी सुभाषराव देशमुख यांनी काँग्रेसच्या माध्यमातून या गावचं नाव तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पटलावर आणलेलं आहे। या ठिकाणी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की जी काही परिस्थिती तयार झालेली आहे आणि जो सुभाषराव देशमुखांनी काँग्रेसचा विचार ह्या तालुक्यामध्ये मांडला, तो कुरवली गावचे काँग्रेसचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने पुढे नेतील याचा मला विश्वास वाटतो आणि त्याला राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची साथ लाभत आहे। म्हणून आजची ही ऐतिहासिक सभा आहे। सन्माननीय कोल्हे साहेब, आत्ताच तुम्ही सन्माननीय विश्वजित कदम साहेबांच्या मतदारसंघातून नेवरीवरून इकडे आलेला आहात। त्यांचा संदर्भ मी 1-2-3 मिनिटांमध्ये सांगणार आहे। 2009 साली पतंगराव कदम साहेबांची सभा त्या ठिकाणी दहिवडीला झालेली होती। मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि आत्ताचे आमदार त्यावेळेस तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते। पतंगराव कदमांच्या साक्षीने त्या ठिकाणी त्या आपल्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं होतं पतंगराव कदमांनी ह्या भागात त्यांच्या भागात कसा विकास केलेला आहे, शैक्षणिक संस्था काढलेल्या आहेत, मेडिकल काढलेलं आहे, इंजिनिअरिंग आणि भविष्यामध्ये मानखटावमध्ये अशा प्रकारच्या संस्था उभा करून या ठिकाणी औद्योगिकीकरण करू असं 2009 साली या आमदारांनी सांगितलेलं होतं पतंगराव कदम साहेबांच्या समोर। आणि ह्यातलं एकही काम ह्या आमदारानं केलेलं नाही। आज 15 वर्ष झाली हे आमदार आपल्या भागाचं लोकप्रतिनिधित्व करतायत। उद्योगधंदे आले नाही पाहिजेत, फक्त गुंडगिरी करून या भागाचं राजकारण बिघडवायचं काम या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। म्हणून पतंगरावांचं नाव सांगायचं, काँग्रेसचं नाव सांगायचं, पाण्याचं नाव घ्यायचं, पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून त्यांचं बोट धरून उरमोडीचं झे कटापूरचं पाणी आपल्या भागात आणलं। पवार साहेबांनी जी दिशा दाखवली त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उरमोडी झे कटापूरचं पाणी आणलं आणि त्याचं श्रेय घ्यायचं काम मीच आणलं असं म्हणणारा हा आमदार काँग्रेसचा आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपशी झाला असा हा गद्दार आमदार आहे। ह्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळेस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री बाळगतो। म्हणून कोल्हे साहेब, जास्त बोलण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे ती मी या ठिकाणी मांडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या आमदाराचं पतन होण्याची वेळ आलेली आहे आणि खटाव आणि मानची जनता निश्चित ह्या आमदाराचं यावेळेस पतन केल्याशिवाय राहणार नाही अशी आशा बाळगतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद साहेब। एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे देशमुख साहेबांसाठी। यानंतर आपल्याशी संवाद साधतायत खऱ्या अर्थानं तरुणांच्या काळजामध्ये उंच स्वप्न पेरणारं नेतृत्व, हाताला काम आणि डोक्याला विचार देणारं
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय अनिल भाऊ देसाई साहेबांसाठी एकदा जोरदार टाळी हात वरती. सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रभाकररावजी घारगे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्रातलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, नेते आणि अभिनेते दोन्ही पण ज्यांनी सार्थपणे समर्थपणे ज्या धुरा पेललेल्या आहेत ते सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, आपल्या सगळ्यांचे उद्याचे होणारे भावी आमदार आदरणीय प्रभाकररावजी घारगे साहेब, व्यासपीठावर असलेले सन्माननीय प्रभाकररावजी देशमुख साहेब, सन्माननीय रणजित भैया, सन्माननीय सुरेंद्र दादा, सन्माननीय अभयजी जगताप, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर. मला माहिती आहे आता वेळ कमी राहिलाय, हा आजच्या सभेसाठी पण आणि प्रचारासाठी पण. आणि आम्हा सगळ्यांना माहिती आहे कमी बोललं पाहिजे आणि जास्त काम केलं पाहिजे. व्यासपीठावरती बोलणाऱ्या सगळ्यांना मला सांगायचं आहे इथनं पुढे आपण कमी बोलूया आणि जास्त काम करूया. येणाऱ्या 20 तारखेला आपण असं काम करून दाखवूया की 23 तारखेला आपण सगळेजण गुलालामध्ये सहभागी असलं पाहिजे. असं काम करूया, जास्त बोलणार नाही. बांधवनो, परवा एक इथं सभा झाली करोलीमध्ये, काही दिवसापूर्वी झाली. या सभेमध्ये फक्त बोरीचा बार झाला, सभा झाली नाही. शिव्या द्यायचा एक कार्यक्रम झाला. या सभेमध्ये एक आठवण कुणीतरी काढली की अनिल देसाई 8:30 वाजता तिथलं उपोषण सोडायला आला. कधी न उठणारा गडी म्हणले 8:30ला लवकर उठून उपोषण सोडायला आला. बांधवने आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगेन, या मानखटाव मधल्या साधारण 30-35% लग्न असतील, मैती असतील, बारशे असतील, तिसऱ्या असतील, याला उपस्थित राहणारा एकमेव अनिल देसाई कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं आपल्याला माहिती आहे तिसऱ्याचा कार्यक्रम हा सकाळी 7-7:30च्या आत होत असतो. अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणारा अनिल देसाई आणि हे बांडगोळ म्हणते हे कधी नव्हत पहिल्यांदा लवकर उठलं. त्यामुळं आज खरं तर जास्त बोलण्यापेक्षा, असू दे, मी बोलण्यापेक्षा तुम्हाला एक विश्वास द्यायला उभा राहिलोय, बोलायला उभा राहिलो नाही. मी तुम्हाला एक विश्वास द्यायला उभा राहिलोय. आपल्याला खटावमध्ये येऊन एक भीती घातली जाते. आपल्या सगळ्यांना सांगितलं जाते मान तालुक्यात 30,000चं लीड पडणार, 35,000चं लीड पडणार, सांगितलं जाते ना. मागच्या इलेक्शनला या बांडगुळाला 3,500 मताचं लीड पडलं होतं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं, 5 गटातला एक गट फक्त त्याला निवडून आलाय, एक फक्त बिदाल गट, बाकीचे 4 गट हे आम्ही सगळ्यांनी निवडून आणलेत. बांधवांनो, जास्त बोलणार नाही. मगाशी सांगितलं विश्वासानं सांगतोय, कुणीतरी परवा काहीतरी सांगितलं त्याच्यावर बोलतोय, अत्यंत विश्वासानं सांगतोय. कुकुडवाड गटमध्ये 4 टर्म आम्ही निवडून आणतोय. गोंदावले गटात अत्यंत देशमुख साहेब आहेत, आम्ही सगळी मंडळी, अत्यंत चांगली परिस्थिती आहे. आदरणीय सदाशिव त्यांचा मार्डी गट कधी सुद्धा मायनस झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला. त्यामुळं काही काळजी करू नका. मान तालुक्यातनं एक तरी मताचं लीड प्रभाकर घारगे साहेबांना आम्ही दिल्याशिवाय राहत नाही. परवा कुणीतरी वल्गना केली, परवा कुणीतरी सांगितलं की खटाव तालुक्यात येऊन खटाव तालुक्यातनं एक तरी मताचं लीड घेतल्याशिवाय मी राहणार नाही. सांगितलं ना. खटाव तालुक्याच्या अस्मिताला कुणीतरी लटकारलंय, कुणीतरी खटाव तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला सांगितलंय की तुमची जिरवल्याशिवाय मी राहणार नाही. बांधवांनो, ही लढाई आता घारगे साहेबांची राहिलेली नाही, ही लढाई तुमच्या आमच्या सगळ्याच्या अस्मितेची लढाई आहे. बरोबर आहे ना. कुणीतरी सांगितलंय खटाव तालुक्यातनं एक मत तो मानमधनं येणार आणि खटाव तालुक्यातल्या घारगे साहेबापेक्षा एक मत घेऊन दाखवणार. स्वाभिमानी खटाव तालुक्यातल्या माणसांना पेटून उठावं लागेल. 20 तारखेपर्यंत दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून तुम्हाला दाखवावं लागणार आहे. काही जरी झालं तर खटाव तालुक्यातला माणूस लाचार नाही, खटाव तालुक्यातला माणूस स्वाभिमानी माणूस आहे. आणि हे दाखवायसाठी तुम्हाला 80% वर मतदान हे घारगे साहेबांना करावं लागणार आहे. आज किती पण त्यांनी वरगळू द्या, किती पण त्यांनी भमका देऊ द्या, किती पण बोंबलो द्या, मी एकच सांगेन, जास्त बोलणार नाही.
बोकड किती जरी माजला तर मुलांना समोर त्याचं काही चालत नाही. चालतं का हो? बोकड किती जरी माजला तर मुलांना समोर त्याचं काही चालत नाही. आणि लोकशाहीतले मुलांनी तुम्ही आहे, लोकशाहीतले मुलांनी तुम्ही आहे. त्यामुळे हा मानचा बोराटवाडीचा जो माजलेला बोकड आहे हा 20 तारखेला तुम्हा सगळ्याला हातात सत्तूर घेऊन उभा आडवा करायचा आहे. आणि ते करायला तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. सिद्धेश्वराच्या साक्षीनं, सिद्धेश्वराच्या शक्तीनं, सिद्धेश्वराची शपथ घेऊन तुम्हा सगळ्यांना हात वर करून, सिद्धेश्वराची सगळ्या जणांनी हात वर करून सिद्धेश्वराची शपथ घेऊन सांगावं लागणार आहे. येणाऱ्या 20 तारखेला खटाव तालुक्यातनं 80% मतदान हे प्रभाकर घारगेंना खटाव तालुका केल्याशिवाय राहणार नाही. सांगताय ना सिद्धेश्वर साक्षीनं? मान तालुक्यात आम्ही त्यांना कमी पडून देत नाही, काही काळजी करू नका. घारगे साहेबांना त्या मान तालुक्यात आम्ही मंडळी कमी पडून देत नाही. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे मान खटावची. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्याशी संवाद साधतायत खऱ्या अर्थानं ज्या माणसानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पारीपासून रायगडाच्या पारीपर्यंत आपली सेवा बजावली आणि मान खटावच्या सेवेचे मानकरी आदरणीय प्रभाकरजीराव देशमुख साहेब आपल्याशी संवाद साधतायत. माजी विभागीय कोकण आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभा करणारे संसद रत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी घारगे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील भैया माने, व्यासपीठावरती असलेले सर्वच मान्यवर आणि समोर असलेले सर्व वडीलधारी मंडळी, महिला भगिनी आणि मित्रांनो, साताऱ्याचे सुपुत्र कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला पुरोगामी विचाराची पायाभरणी केली आणि हा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं, सक्षमपणे पुढे नेण्याचं काम आदरणीय पवार साहेब करतायत. शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, दूध व्यवसायदारांचे प्रश्न असतील, ते नेमकेपणाने समजून घेणारे आणि त्याला योग्य अशी उपाययोजना करणारे, देशाच्या पातळीवरती जाणकार असलेले एकमेव आदरणीय पवार साहेब आहे. आणि म्हणून पवार साहेब जरा दैवत म्हणून मानणारे लाखो तरुण या महाराष्ट्रामध्ये आहेत. आम्ही प्रचार दौरा करत असताना काही वयस्कर माणसं भेटली. ते म्हणाले की मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला आहे, तेव्हापासून आज अखेरपर्यंत आम्ही पवार साहेबांना मत दिलंय. आणि म्हणून पवार साहेबांच्यावरती निष्ठा असणारे मान आणि खटावमध्ये मोठ्या संख्येनं लोक आहेत. मित्रांनो, पवार साहेब ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला मी कृषी आयुक्त म्हणून काम केलंय. आदरणीय पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतले त्यामुळे देशाच्या असलेले 140 कोटीच्या जनतेला खऱ्या अर्थानं अन्नधान्य देण्याचं आणि स्वयंपूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. त्यापूर्वी देशामध्ये गहू आणि तांदूळ आयात केला जायचा. होते
आणि म्हणून प्रत्येक जण पवार साहेबांशी जोडला गेलेला आहे. 84 वर्षाचे योद्धे आज रोज 5 ते 6 सभा घेत आहेत. जेव्हा साहेबांना विचारण्यात आलं की साहेब तुमची तब्येत ठीक नसताना एवढ्या सभा तुम्ही कशा घेता, साहेबांनी सांगितलं की मला महाराष्ट्राने 4 वेळा मुख्यमंत्री केलाय, देशाचं कृषी मंत्री केलंय, सगळी पदं दिलेली आहेत. माझं काम आहे की महाराष्ट्र योग्य आणि चांगल्या माणसाच्या हातामध्ये द्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये आता जे चाललेलं आहे ते महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून पवार साहेबांनी जे ठरवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी गाडगे साहेबांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. उमेदवारीबद्दल पवार साहेबांनी निर्णय घेतला, काही नाराजी व्यक्त झाली. माझी तुम्हाला विनंती आहे, प्रभाकर देशमुख आणि प्रभाकर गाडगे याच्यामध्ये फरक न करता या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी मतदान करा. पवार साहेबांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम निर्णय आहे, माझ्यासाठी दैवत आहे. काही लोकांना वाटलं की प्रभाकर देशमुख मैदान सोडून जाणार. मी कधीच मैदान सोडून जाणार नाही, कारण मी पवार साहेबांचा चेला आहे. जे जे इथं करायचं राहिलंय ते सगळं पूर्ण केल्याशिवाय इथून मी जाणार नाही. पाण्याचा प्रश्न वानखटावमध्ये भीषण प्रश्न आहे. 2009 पूर्वी जेवढं पाणी आपल्याला आरक्षित केलं होतं त्यावेळच्या नेते मंडळी कैलासवासी भाऊसाहेब गुदगे, दोंडीरामजी वाघमारे, सदाशिवराव पोळतात्या अनेक लोकांनी प्रयत्न केला आणि पाणी आरक्षित केलं. त्या पाण्यातलं फक्त 3रा हिस्सा पाणी आपण वापरतोय. 2 हिस्साचं पाणी सांगली आणि सोलापूरलाच येतं. एवढे कार्यसम्राट असलेले आमदार सांगतात की मी जलनायक आहे. ज्याला सगळं पाणी पण वापरता येत नाही ते म्हणतं येडं जलसरदार. त्याच्या आरोपाकडे लक्ष द्यायची गरज नाही. प्रत्येकाची एक अवकात असते. मी तर त्याला काही महत्व देत नाही. तुम्ही पण फार फिकर करू नका. त्यांचा कार्यक्रम 23 तारखेनंतर करूया. पाण्याचा प्रश्न आहे. औंधसह 16 गावांनी आणखी 5 गावं यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झाला. पाण्याचं आरक्षण झालं. ही योजना मंजूर झालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि आम्हीच ती योजना पूर्ण करणार आहे. नेरचं पाणी कुरोली, दकटवाडी, कुमटे या भागामध्ये 150 वर्षापासून येत आहे. जे मिळत होतं आपल्याला ते बंद करण्याचं पाप इथल्या आमदारांनी केलं आणि ते सुद्धा कॅनॉल पूर्ण करून तुमचं हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल असा या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो. अनेक कामं आपल्याकडे झालेली आहेत, पण भविष्य काळामध्ये इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि मसवडला एमआयडीसी होती तशी खटाव तालुक्यात सुद्धा एक मोठी एमआयडीसी करण्याचा मी आणि गाडगे साहेबांनी इथं असलेल्या सर्वांनी संकल्प केलेला आहे. तुम्हाला यापुढे मुंबई आणि पुण्याकडे जायची गरज नाही. याच ठिकाणी तुमच्या हाताला काम मिळेल. बारामतीला जशी एमआयडीसी झाली, कुरकुमला एमआयडीसी झाली, हिंजवाडीला झाली, चाकणला खासदार साहेबांच्याकडे झाली, त्या सगळ्या एमआयडीसी प्रभाकर देशमुख 4 वर्ष एमआयडीसीत असताना केलेल्या आहे. आणि इथं सुद्धा या एमआयडीसी सक्षमपणे उभा करून तुमच्या हाताला काम देण्याचं काम
निश्चितपणाने मी करेन. महिलांना रोजगार देण्याचं काम पण आपल्याला करायचं आहे. हर घर रोजगार. ज्या ज्या महिलांना रोजगाराची संधी पाहिजे त्यांच्या घरामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं प्रकल्प आम्ही तयार केलेला आहे. पवार साहेबांशी चर्चा झाली आहे आणि सरकार आल्यानंतर हा प्रकल्प निश्चितपणाने त्या ठिकाणी राबवला जाईल. जे कटापूरचं पाणी मान तालुक्यात आलं, बोटिंग झालं, पण पाणी शेतकऱ्यांचा टाहू पोडला असताना खाली गेलं नाही. ज्याला हे कळत नाही की शेतकऱ्यांचे अश्रू काय आहेत त्याला आमदार म्हणून राहायचा अधिकार आहे का? गेल्या 15 वर्षामध्ये एकही इंजिनिअरिंगचं कॉलेज किंवा डिप्लोमाचं कॉलेज आपल्याकडे आलं नाही. एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आलं नाही. जम्बो कोविड सेंटर वडूजला आम्ही आणलं. आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 4 जम्बो कोविड सेंटर दिली. एक विदर्भात दिलं, एक जालन्याला दिलं, एक बारामतीला, आणि मी आग्रह केल्यामुळे वडूजला आलं. त्या ठिकाणी हजारो रुग्णांना उपचार करण्यात आले. आमदारांनी मायनीला कोविड सेंटर उभा केलं. मार्चच्या अगोदर माणसं मिली, एप्रिलमध्ये जीवन झाली, उपचार केले गेले आणि घरी पाठवली. सरकारी खर्चानं घरं पाठवली. मान आणि खटाव अशा या कामामुळं दुर्दैवानं टीकेचा धनी झालाय. प्रचंड बदनामी मान आणि खटावची होते आणि जो मान आणि खटावची बदनामी करतो त्याला घरी जाण्याचाच फक्त अधिकार आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, प्रचंड गर्दी आहे आणि तुम्ही मनामध्ये ठरवलंय की 23 तारखेचा गुलाल निश्चितपणाने आपला असणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या बरोबरीनं मी त्या ठिकाणी हा गुलाल घेण्यासाठी जे काही परिश्रम करायला लागतील ते पवारसाहेबांच्या आदेशानुसार करणार आहे. मित्रांनो, तुमच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे, परंतु प्रचंड उत्साह आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला रिझल्ट घ्यायचा आहे. घराघरामध्ये पोचा, मित्रांना बोला, नातेवाईकांशी बोला. एकही मत शिल्लक राहणार नाही असं बघा. तुम्हाला मी निराश करणार नाही. तुम्हाला जे हवं आहे ते पवार साहेब देतील, ते काय काळजी करू नका. पण शेवटच्या श्वासापर्यंत प्रभाकर देशमुख तुमच्याबरोबर असेल एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. यानंतर आपण एक जाहीर पाठिंबा या ठिकाणी घेतोय. सातारा जिल्हा भाजप उपाध्यक्ष डॉक्टर वैभव माने नढवळ व भाजप नेते सदाशिव खाडे येनकुळ यांचा आदरणीय घारगे साहेबांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. एक आपण छोटासा बुके देऊन आदरणीय कोल्हे साहेबांना मी विनंती करतो आणि व्यासपीठावरच्या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की बुके देऊन या ठिकाणी जाहीर पाठिंबा आपण त्यांचा घेतोय. एकदा हात वरती आणि जोरदार टाळी या जाहीर पाठिंब्यासाठी. यानंतर भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यसभा खासदार सन्माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचाही प्रभाकरजी घारगे साहेब यांना जाहीर पाठिंबा आहे. सन्माननीय मिलिंद कुमार रणदिवे साहेब संघटक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा जाहीर पाठिंबा या ठिकाणी. धन्यवाद. यानंतर आपल्याशी संवाद राखणाऱ्या माणसांच्या मनमस्तकातील मनोरथांना पूर्ण करण्यासाठी उभा राहिलेला नेतृत्व आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब. एकदा हात वरती आणि जोरदार टाळी. आज जरा वेळ कमी आहे, प्लीज. आज सिद्धेश्वर कुरोले येथे येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार व
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर आलेला आहे. या प्रचारासाठी इथं उपस्थित असणारे या संसदेतील एक संसद रत्न पुरस्कार मिळाले खासदार अमोलजी कोल्हे, त्याचबरोबर ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते मान खटावचे नेते प्रभाकररावजी देशमुख साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने, इथं उपस्थित काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणजित देशमुख, त्याचबरोबर सोनंदीजी गुदगे, आमचे बँकेचे सहकारी अनिल देसाई, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे अभय जगताप, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे नंदकुमार मोरे, ज्यांनी आघाडी सोडून या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आणि भविष्यासाठी ज्यांनी पाठिंबा दिला ते शेतकरी संघटनेचे अनिल पवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी मला आता पाठिंबा सर्व सदाशिव खाडे असतील, डॉक्टर माने असतील, या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या ज्येष्ठ आणि बंधू आणि भगिनीनो आणि तरुण मित्रांनो, खरं तर आपण सगळेजण कोल्हे साहेबांचं भाषण आणि त्यांचा विचार ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. मला वाटतं ह्या निवडणुकीचे सगळे मुद्दे हे माझ्या अगोदर वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मला बहुतेक काय शिल्लक ठेवलंच नाही म्हटलं तर चालत नाही. नाही, विजय तर होणारच आहे, त्यामध्ये काय माझ्या मनामध्ये शंका नाही आहे काय. कारण असं मित्रांनो, आपण बघितलं असेल गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं, त्यानंतरच्या काळामध्ये नोटाबंदी झाली, जीएसटी आला, पण त्यामधनं 10 वर्षामध्ये आपला सामान्य दुष्काळी भागातला शेतकऱ्याला त्याचा काय फायदा झाला नाही. अनेक तरुण बेरोजगार झाले आणि शेतकरी आता नागोडा गेला, त्याच्यामध्ये अतिशय अडचणीची परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. केंद्रातले सरकार आत्ताच्या काठावरती कसं जरी दुसऱ्याच्या मतीनं आलं, पण राज्यामधलं सरकार तर गमतीशीर आलं. महायुतीचं सरकार आघाडीचं सरकार गेलं आणि काय कुणाला कळालंच नाही की अचानकपणे सरकार आलेलं. ज्या पक्षाच्या पाठिंब्यावरती शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्थापन केली, त्यातनं फुटून जाऊन एक सरकार स्थापन झालं, ते खोकेवालं सरकार झालं. त्याच्या जोडीला 25 वर्षापूर्वी आणि 60 वर्ष राजकारण करणाऱ्या पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून दुसराही ग्रुप त्याच्यामध्ये त्या सरकारमध्ये सामील झाला. ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडून आला, जनतेनं तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. मग काय ही नीतिमत्ता, काय हे विचार. आणि अशा सरकारच्या माध्यमातून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बघितलं असेल की त्याच्यामध्ये गेल्या वर्षी कांद्याला ह्याच दिवसात 50-60 रुपये दर होता. तोच दर हे असताना जागतिक बाजारामध्ये कांद्याचा भाव 80-90 रुपये होता. या शासनानं त्याच्यावर लगेच निर्यात बंदी केली, कांदा 10-15 रुपयावर आला. नाशिक भागातल्या किंवा खासदार साहेबांच्या भागातल्या लोकांनी आंदोलन केलं, तिथं कांदा खरेदी केंद्र निघालं, पण कांदा पिकवणारा मान तालुका, खटाव तालुका, तिथं कोणी एखादं खरेदी केंद्र काढलं नाही. आत्ताच बघितलं असेल की अनेक योजना मतदानासाठी घेतल्या, पण कुठंही त्याच्यामध्ये सोयाबीन चांगल्या पद्धतीने पिकलं, पण त्याला दर 4,000 रुपये मिळतोय, पण 90 रुपये तेल 130 रुपये झालं. महागाई वाढली, तरुणांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्याला तर दाम नाही. अशी परिस्थिती झालेली सरकार आपल्याला महाराष्ट्रात घालवायचं आहे आणि आघाडी सरकार तिथं आणायचं आहे. माझी 100% खात्री झालेली आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि राज्यात परिवर्तन घडणार आहे. मग मी आपल्याला विनंती करणार आहे, त्यामध्ये राज्यात जर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जर इथं परिवर्तन होत असेल तर मग आपल्या मान खटावमध्ये काय केलं पाहिजे. या 15 वर्षातला निष्क्रिय आमदार कुठं घालवायचा हे तुम्ही ठरवायचं, तो अधिकार तुम्हाला आहे. आणि म्हणून इथं आलेल्या सर्व वक्त्यांनी आपल्याला सूचना केली की इथं पाण्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करणं, दरवेळी वेगवेगळी कारणं सांगितलं. मी आता वेळ थोडा असल्यामुळे सांगितलं की आपल्या खटाव मानचा पाणी प्रश्न कधी मंजूर झाला, कुणाकुणाच्या काळात कशी कामं झाली आणि कुणामुळे सुटलाय, त्यामध्ये अनेकांचं त्याच्यामध्ये सहकार्य सहभाग आहे. पण केवळ जे काय केलं ते मीच केलं, ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही. मागच्या निवडणुकीमध्ये उत्तर मानला पाणी देण्यासाठी तिथं नाळं फोडला. इथं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी आणलं की ज्यांनी विदर्भ मराठीच्या अनुशेषावर आपला 10 वर्ष प्रकल्प मागे गेले आणि घोषणा केली 1 वर्षात पाणी आणतो, ते नाहीतर मी राजीनामा देईन.
आता का 5 वर्ष निघून गेली, आता तिथंच काय सांगायचं. पण इकडे आले खटाव तालुक्यात कळडणला, परत टेंबूचं पाणी योजना पण बदलली, जागा पण बदलली. आता टेंबूचं पाणी आणतो घोषणा केली ती आचारसंहितेच्या आदल्या दिवशी. म्हणजे काय चाललेलं आहे ह्याच्यामध्ये. गेल्या 15 वर्षात या तालुक्याला पाठीमागे नेण्याचं काम, या मतदारसंघाला मागे नेण्याचं काम कोणी केलं असलं तर विद्यमान आमदारांनी केलं. एकही त्याच्यामध्ये विकासामध्ये पाणी आणलं पाहिजे का? आणलंच पाहिजे आणि ते आणायचंच आहे. आणि इथला जो महत्वाचा जो प्रश्न आहे, इथल्या 16+5 21 गावाचा, मी आज जाहीरपणे सांगतो, तुम्ही मला साथ द्या. हे पाणी आणण्याचं काम प्रभाकर घारगे आणि आम्ही मंडळी करू. मी एकदा शब्द दिलेला, गेले 25-30 वर्ष राजकारणात आहे. शब्द एकतर देत नाही, दिल्यावर पुरा केल्याशिवाय राहत नाही. हे तुम्हाला मी दाखवून देतो. मी लोकांना खेळवण्यासाठी राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे. कारण तुम्ही बघितलं असेल, कधीही कामं, विकास कामं मला विधान परिषदेत सातारा सांगलीची संधी मिळाली, पण मी जास्तीत जास्त काम खटाव मानमध्ये केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अनेक संकटाला सामोरं जात असताना जनावरांच्या 2003-4 छावण्या असू द्यात किंवा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याचं असू द्या, कोविडमध्येही आम्ही त्याच्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून, व्यक्तिशः माझ्या माध्यमातून लोकांना साथ देण्याची, त्यांना धीर देण्याचं काम इथं बसलेलं माझ्यासह अनेक मंडळींनी केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना कोल्हे साहेबांचं जरी भाषण ऐकायचं असलं, मला फार सिद्धेश्वरकृतीत बोलायचं होतं. कारण इथला एक विषय होता, भारतात मी उत्तर कात्रगटाला दिलं, पण मला असल्या गोष्टीत काही असल्या याच्यामध्ये मला काय फार इंटरेस्ट नसतो, तुम्हाला माहित आहे. अजून बघू आता उद्या सकाळी वगैरे सभा असली तर इथं ठरवलं होतं, पण जरा वेळ गेलेला आहे. त्यामुळे कुणाची मापाकडून कोण लहान होत नाही आणि वर चढून कोण मोठा होत नाही. मी आहे तसा आहे आणि त्या माध्यमातून ह्या तालुक्याने ह्या जनता मला स्वीकारण्याची खात्री आहे. पण तुझं पुढे काय होणार आहे की सगळ्या तालुक्याला इतिहास माहित आहे. त्याच्यापेक्षा जास्त बोलणं की आणि आपला वेळ वाया घालवणं याला मी फार किंमत देत नाही. तुम्हाला मी शब्द देतो की या तालुक्यामध्ये असणारे प्रश्न आहेत, त्यामध्ये शिक्षणामध्ये योगायोगानं मला केशवराव पाटलांच्यामुळे शिक्षण संस्थेचं दुरा आमच्या कुटुंबाकडे आलेलं आहे. पॉलिटेक्निक, डी फार्मसी, आश्रमशाळा या जवळजवळ 85 साली 40-50 वर्षापूर्वी काढलेले आहेत. त्यामुळे माझ्या गावामध्ये शिक्षण संस्था काढलेली आहे. इथं सहकाराच्या माध्यमातून सोसायटीच्या चेअरमन पासून ते जिल्हा बँकेचं 25 वर्ष संचालक, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, त्याचबरोबर ग्राहक संघ याच्यामध्ये काम केल्याचा अनुभव आहे. मी स्वतः एक उद्योजक आहे. योगायोगानं राजकारणात आलो, कारण राजकारणाच्या घराशी माझा संबंध आला, लग्न झालं, नाहीतर माझा राजकारणाचा काडेमार संबंध नव्हता. मी एक उद्योजक होतो, पण आता आलो तर सोडणार नाही. त्यामुळं विचार करतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ह्या तालुक्याचं भवितव्य मान खटाव मतदारसंघाचं बदलण्यासाठी इथं आलेली सगळी माणसं, कर्तबगार माणसं ही एकत्र आलेली आहेत. मी म्हणलं मला बोलायला कमी वेळात चालेल की लोकांच्यात गैरसमज करतात. परवा मुंबईला गेले, अरे मी एक चौकार मारला, अरे इथं षटकार इथंच आहे, तू चौकार कुठे मारला त्याच्यामध्ये? त्यामुळं तुझा चौकार आता चौकातच राहणार आहे. त्यासाठी म्हटलं सगळ्यांना बोलू द्या. मी तुम्हाला परवा आपल्या सकाळी उद्या आपले खासदार येत आहेत. वडोदीला 9:30 वाजता सभा आहे. तुम्ही आता रात्री गेलो, जेवढ्यांना शक्य आहे या. 16 तारखेला 3 वाजता पवार साहेब देवडीला येतात आणि त्या दिवशी आपल्या सगळ्यांना या सर्व मान खटावच्या आजपर्यंत ह्या जे काय विकासापासून 15 वर्ष कसा तालुका मागे नेला आणि प्रत्यक्षात भावाभावात, समाजात, माणसात भांडणं लावून अनेक एक दहशत तयार करण्याचा प्रयत्न केला. दहशत व्हायला करायला काय अक्कल लागत नाही. कंबराचं काढून डोक्याला बांधलं की गुंड लगेच होतो. आज दाऊद सुद्धा जाऊन बसलाय, भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे तसली चिंता करायची कारण नाही. माझं सगळं पूर्ण झालेलं आहे. मी त्यासाठी हुतात्मा घारग्यांचा वारस आहे. त्यामुळे मी तसं काही काळजीवर आहे का. इथल्या बऱ्याच जणांनी सांगितलं, बाबाई जगतापाने सांगितलं, इथली माणसं घाबरत नाहीत आबेराव, ती फक्त शांतताप्रिय आहेत. कुणालाही या करताना आपण डवचत नाही, पण एकदा डवचलं त्याला सोडत नाहीत. हे या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ. आता उमेदवारी केलेलीच आहे, तर आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या निवडणुकीसाठी मान खटावच्या भवितव्यासाठी, नवा तरुणांच्या आणि यात उद्योगधंदे उभे करण्यासाठी आणि खटाव तालुक्यामध्ये, मान तालुक्यामध्ये एक चांगलं विचाराचं राजकारण उभं करून पुढची पिढी घडवण्यासाठी तुम्ही यावेळी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आपला तुतारी वाजवणारा माणूस, शिंग वाजवणारा माणूस, या चिन्ह 3 नंबरला माझं चिन्ह आहे. त्या समोरचं बटन दाबून एक इतिहास आपण तालुक्यानं घडवावा की पुन्हा आपल्या त्याच्यामध्ये कुणीही म्हणणार नाही की एवढे मतं पडतील. आज तागायत खटाव तालुक्यानं पाठराखण केलेली आहे. तिन्ही निवडणुकीमध्ये खटावनं लीडच दिलेला आहे. आता त्या सगळ्याचा भरपाई करून एक मोठं मताधिक्य आपण द्यावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. यानंतर एक आपण जाहीर पाठिंबा घेतोय
भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यसभा खासदार सन्माननीय चंद्रकांत यानंतर आपल्याशी संवाद साधत आहेत भीमशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यसभा खासदार सन्माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचा प्रभाकर घारगे यांना जाहीर पाठिंबा सन्माननीय मिलिंद कुमार रणदिवे संघटक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा होतोय तर पक्ष प्रवेश एक होतोय अमर देशमुख आणि रोहित गजानन देशमुख या दोघांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय धन्यवाद यानंतर आपल्याशी संवाद साधत आहेत यानंतर अमर गोरख देशमुख आणि रोहित गजानन देशमुख यांचा या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होतोय एकदा हात वरती आणि जोरदार थाळी स्वाभिमानाची थाळी यानंतर आपल्याशी संवाद साधताय त्यामध्ये आणून एक तुतारी जी फुंकीन मी माझ्या स्वप्राणाने भेदून टाकीन सारी गगने आर्त तिच्या चित्कारीने खऱ्या अर्थाने ही तुतारी घराघरामध्ये पोहोचवली महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आपल्याशी संवाद साधताय आदिशक्ती तुळजाभवानी उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज मानखटाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि 23 तारखेला मान खटावचे आमदार प्रभाकरजी घारगे साहेब यांच्या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब, अभयसिंहजी जगताप, रणजितजी देशमुख, सुरेंद्रजी गुदगे, संदीपजी मांडवे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने, सूर्यभानजी जाधव, अनिलजी देसाई, इंदिराताई घारगे, धनाजीराव फडतरे, प्रमिलाताई पाटोळे, पृथ्वीराजजी गोडसे, सदाशिवराव देशमुख, संभाजीराव देशमुख, सलमाताई शेख, सूर्यकांतजी जाधव, शशिकलाताई, सदाशिवराव खाडे, अण्णासाहेब काकडे, बाळासाहेबजी सावंत, रवींद्रजी खाडे, उत्तमराव खाडे, माझा युवा मित्र, खरं तर त्याचं एक गाव आहे पण मुंबईमध्ये हा वाघ असला का तुमच्या गावचा वाघ आहे पण तो मुंबईत असला का लय मोठ्याने गर्जना करत असतो, डरकाळी फोडतो तो नितीन देशमुख। उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर, कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असलं तर चूक माझी नाही, चिठ्ठी देणाऱ्याची। पत्रकार बांधव आपण सगळेजण खरं तर बऱ्यापैकी सगळे विषय माझ्या आधीच्या वक्त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे, पण आज विलक्षण योगायोग आहे। म्हणजे आज मानखटावमध्ये येत असताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या एका शब्दावर मी माझ्यासाठी महत्वाचं नाही तर महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे, व्यापक हित महत्वाचं आहे म्हणून प्रभाकरजी देशमुख असतील, अनिलजी देसाई असतील, अभयसिंहजी जगताप असतील, या सगळ्यांनी आपल्या गुदगे साहेब असतील, या सगळ्यांनी आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षांना खरं तर लगाम घातला। आज विलक्षण योगायोग बघा, सकाळी सुरुवात झाली ती सरसेनापती प्रतापराव गुजरांनी जिथं बलिदान दिलं त्या गडहिंग्लज मधून सकाळची सुरुवात झाली आणि आता सिद्धेश्वर कुरोलीत आलोय, भोसरेच्या जवळ आलोय। म्हणजे जिथं स्वाभिमान काय असतो, निष्ठा काय असते हे ज्या सरसेनापती प्रतापराव गुजरांनी दाखवून दिलं आणि त्याच पद्धतीनं पवार साहेबांच्या शब्दावरची निष्ठा काय असते आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला लगाम घालता येतो हे दाखवून देणारी ही सगळी मंडळी स्टेजवर आहेत, यांना माझा मानाचा मुजरा आहे हे प्रामाणिकपणे सांगतो। खरं तर मानखटावमध्ये आल्यानंतर बरं वाटतं एका गोष्टीसाठी,
कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाक्प्रचाराचा अर्थच कळायचा नाही. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे अनेक दिवस कळलं नव्हतं. ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं. ते दुर्दैवानं या मान खटावमध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं. हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं. आणि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही. ही खोणगाट आधी तुम्हाला बांधावी लागेल. आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 20 ते 25 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, बरोबर का नाही? हा, पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर 15 वर्ष आमदारकी अंडी उभावण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. बऱ्याच जणांनी अभयजी तुम्ही म्हणालात, अनेक जण सांगतात मान खटावमध्ये दहशत आहे, मान खटावमध्ये दहशत आहे. पण मी ही दहशत ज्यांच्या माध्यमातून कायम राबवली जाते त्या अधिकाऱ्यांना मी प्रामाणिकपणे एवढंच सांगू इच्छितो, घोडा मैदान जवळ आहे, सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे, उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका ही विनंती आहे. उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, नाहीतर एकदा टांगा पलटी झाला का घोडे फरार होतात याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा. वैयक्तिक टीका मी शक्यतो कधीच करत नाही, करण्याची आवश्यकता नाही. कारण कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्लॉटच्या अलॉटमेंटची काय काय लोकांना लॉटरी लागते आणि त्यामुळे मान खटावमध्ये अशी चर्चा आहे म्हणे, अशी चर्चा आहे की लक्ष्मीपूजन आपण दिवाळीला झालं पण लक्ष्मी दर्शन लय जोरात होणार आहे. पण मान खटावच्या माझ्या स्वाभिमानी नागरिकांना मी हेच सांगू इच्छितो की जरी हे लक्ष्मी दर्शन होत असेल तर हाच तर निवडणुकीचा मुद्दा आहे, हाच तर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा. आमदार कोण होणार, सत्ता कुणाची येणार यापेक्षा महत्वाचा प्रश्न सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय. कारण 2-2.5 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रानं दुर्दैवानं पाहिलं की तोपर्यंत ऐकलं होतं चप्पल विकत घेता येते, शर्ट विकत घेता येतो, आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात. हे जर कोणी दाखवलं असेल, ही कीड जर महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणी लावली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने लावली. आणि आता जेव्हा प्रत्येक मतदारसंघात जातो तेव्हा सांगितलं जातं, परवा कराड दक्षिण मध्ये होतो तिथेही चर्चा तीच, आज मान खटावमध्ये आलोय तिथेही चर्चा तीच. जो तो दबक्या आवाजात सांगतोय लई पैशाचा पाऊस पडणार आहे, लई पैशाचा पाऊस पडणार आहे, काय लिमिटच राहिलं नाही अशी ही गोष्ट तयार झालेली आहे, एवढा पैसा आलेला आहे. ही सगळी जेव्हा दबक्या आवाजात चर्चा होती तेव्हा माझ्या भावांनो ही निवडणूक देशाचं लक्ष लागून राहिलंय आणि त्या देशाला आपल्याला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस विकला जात नाही, तो झुकत नाही, तो विकत घेता येत नाही, तो लढतो आणि जिंकून दाखवतो हे सांगणारी ही निवडणूक. म्हणजे जेव्हा या विधानसभा निवडणुकीकडे आपण पाहतो तेव्हा महाविकास आघाडीची जी पंचसूत्र आली ती तुमच्यापर्यंत पोहोचली. मगाशी कोणीतरी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला, माने साहेबच बोलले मगाशी. पण आपल्याला माहिती लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा यांना विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी. पण हे जेव्हा माहित होतं तर लाडकी बहीण हेच म्हणती की दाजीच्या कांद्याच्या भावाचं काय करायचं, दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय करायचं. ज्या कांद्याच्या आंदोलनाचा आपण उल्लेख केला, जेव्हा कांद्याला भाव चढायला लागला तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कांद्याची निर्यात बंदी केली. 40 रुपयापर्यंत गेलेला भाव 8 आणि 10 रुपयात कांदा विकावा लागला.
आणि तेव्हा भलं झालं ते पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं झालं आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली गेली. आज सोयाबीनची जर परिस्थिती बघितली तर 6,000 रुपये सोयाबीनला क्विंटलला उत्पादन खर्च आहे. सोयाबीनचा भाव किती? 3,000 रुपये. आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा एक महत्वाचा प्रश्न येतो. 6,000 जात आहेत आणि 3,800 येतात. काही ठिकाणी 3,800 मिळतोय, काही ठिकाणी 3,600 मिळतोय. म्हणजे विचार करा ना, 2014ला हेच भाजपावाले ओरडत होते सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. आठवतं का? टाळ घालून भाजपवाले ओरडत होते. 14 साली 7,000 भाव पाहिजे होता. 14 सालचा पेट्रोलचा भाव दुप्पट झाला, डिझेलचा भाव दुप्पट झाला. 450ची डीएपीची बॅग आता 1650-1700 ला गेली. आणि सोयाबीन तेव्हा 5,800 होतं, आता 3,800. आणि आता 4,000 सोयाबीन आणि बाकी सगळ्याचा खर्च शेतकऱ्यांनी कसा भागवायचा हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून इथंच जवळच महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जन्मगाव आहे तुमच्याकडे कटगुण. ही सगळी परिस्थिती सांगण्याचं कारण आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जो शेतकऱ्याचा आसूड सांगितला होता, हा शेतकऱ्याचा आसूड आता या महायुतीच्या आणि भाजपच्या पाठीवर वढायची वेळ झालीये. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवावर राज्य चालतं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जातंय. 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी येते. 200 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होत आहेत. आणि ज्यांनी शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली या भारतीय जनता पक्षाचं यात हे सगळं पाप आहे. कापसाला भाव मिळाला, यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला. कांद्याला भाव मिळायला लागला, यांनी निर्यात बंदी केली. टमाट्याला भाव मिळायला लागला, यांनी नेपाळमधून टोमॅटो आयात केला. सोयाबीनला भाव मिळायला लागला, यांनी सोयाबीन आयात केली. हीच जर परिस्थिती होणार असेल तर मग शेतकऱ्याला ठरवावं लागेल, ज्यांनी आमच्या ताटात माती कालवली त्या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय महत्वाकांक्षांना आता मातीत गाडण्याची वेळ आली आहे. एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि समोरचे उमेदवार येतील, वेगवेगळ्या गोष्टी सांगतील आणि मग खरंच प्रश्न पडतो कधी कधी. ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी निर्मिकाची गोष्ट सांगितली, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, त्यांनी निर्मिक सांगितला की परमेश्वरापर्यंत जायला कुणा मध्यस्थाची कधीच गरज लागत नाही. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं. कर्मकांडांना ज्यांनी फाटा दिला आणि तोच भारतीय जनता पक्ष तीच कर्मकांड जेव्हा आमच्या माथी मारायचा प्रयत्न करतो तेव्हा मान खटावच्या स्वाभिमानी नागरिकांनो, मतदारांनो, याचा जाणीवपूर्वक विचार करा. एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणे. या परिसरात आपला धनगर समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय जनता पक्षाचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय शब्द दिला होता तुम्हाला आठवतोय? तो शब्द पूर्ण झाला का हे माझ्या धनगर बांधवांनी सांगावं. आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र नाम आहे त्यातली एक गोष्ट फार महत्वाची आहे. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने ही गोष्ट अनेक ठिकाणी केली आहे. या समाजाचं त्या समाजाशी भांडण लाव, त्या समाजाचं या समाजाशी भांडण लाव आणि स्वतःची फक्त राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असताना महाविकास आघाडीनं महाराष्ट्र नाम्यामध्ये वचन दिलंय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना होणार. जातनिहाय जनगणना होऊन जी आरक्षणाची 50% मर्यादा आहे, ही आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्न करणार. आणि मान्यवर कांशीरामजींचं जे म्हणणं होतं, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, या माध्यमातून महाविकास आघाडीला काम करायचं. आणि सातारा जिल्ह्यात बोलत असताना फार जबाबदारीने सांगतो, ही सगळी जी मातब्बर मंडळी बसलेली आहेत, या साताऱ्यात एक फार मोठा पराक्रम घडला होता. बलाढ्य वाटणाऱ्या अफजल खानाला
छत्रपती शिवाजी महाराजांनी या सातारा जिल्ह्याच्या मातीत गर्दीस मिळवला होता, पण अफजल खानाला जसा गर्दीस मिळवला होता, या जेव्हा पराक्रमाची आपण आठवण करतो तेव्हा त्या मोहिमेची सुद्धा बारकाईनं विचार करणं गरजेचं असतं. कारण कान्होजी राजे जेधेंना सांगितलं पंगत जेऊ घाला, मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलं पायदळाचं नेतृत्व तुम्ही करा, नेतोजी पालकरांना सांगितलं घोडदळाचं नेतृत्व तुम्ही करा, संभाजी कावजींना सांगितलं अंगरक्षण तुम्ही करा, जीवा महालांना सांगितलं अंगरक्षण तुम्ही करा, गोपीनाथ पंत बोकिलांना सांगितलं वकिलीचं काम तुम्ही करा. कळलं? जर यातल्या प्रत्येकाने सांगितलं असतं का मीच अफजल खानाचा फडशा पाडणार तर जमलं असतं का? पवार साहेबांनी त्याच पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळं सांगितलंय आणि मुख्य फडशा पाडण्याची जबाबदारी प्रभाकरजी घारगे साहेबांवर दिली. तेवढी जबाबदारी पूर्ण करत असताना त्यांना तुम्हाला प्रत्येकाला बळ द्यावं लागेल एवढीच कळकळीची विनंती करतो. समोर आता उमेदवारांना आधीच पराभव दिसायला लागलाय. असं म्हणतात पराभव आधी रणात नाही आधी मनात होतो. जेव्हा ही सगळ्यांची एकजूट व्हायला लागली तेव्हा समोरच्यांना पराभव दिसायला लागला आणि म्हणूनच आज माण खटाव मतदारसंघामध्ये एक गाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली. ती गाडी सांगत होती ट्रम्पेट म्हणजे तुतारी, ट्रम्पेट म्हणजे तुतारी, ट्रम्पेट म्हणजे तुतारी. म्हणजे एवढी जर भीती वाटली असेल तर आता होऊन जाऊ द्या. तुतारी वाजवणारा माणूस हेच आपलं चिन्ह हे तुमच्या माध्यमातून घरोघरी पोचलं पाहिजे. जाता जाता एवढं सांगतो, शेवटचे 6-7 दिवस राहिलेत. मुंबई पुण्यात पोस्टर लागलीत मोठमोठी, बटेंगे तो कटेंगे अशी पोस्टर लागलीत मोठमोठी. सांगतोय कोण? उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री. अहो तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतोय आणि तुमचा मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतोय बटेंगे तो कटेंगे. हे येऊन मग आम्हाला सांगणार हिंदू खतरे में है. आणि मग त्यावेळी हाच प्रश्न विचारावा लागतो की होय हिंदू खतरे में, पण मग रोज 8 आत्महत्या करतात तो शेतकरी हिंदू नसतो. जर महिन्याला 1000 माता भगिनी बेपत्ता होत असतील तर त्या माता भगिनी हिंदू नसतात. जर 5.5 लाख कोटी रुपयांचा रोजगार आमच्या हातून हिरावून गेलेला जातो, लाखो तरुणांच्या हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही अशी परिस्थिती निर्माण होते, तो युवक हिंदू नसतो. हिंदू खतरे में है तर हा सुद्धा हिंदू खतरे में है. जो हिंदू माझा शेतकरी आहे, जो हिंदू माझी माता भगिनी आहे, जो हिंदू माझा बेरोजगार युवक आहे, हा खरा खतरे में आहे. आणि जर खरा धोका कोणाकडून असेल तर या महायुतीच्या सरकारकडून आहे. आणि म्हणूनच या भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की हे बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज उगवायला ही गंगा यमुने काठची भुसभुशीत माती नाही, हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे, ज्या पाषाणात 18 पगड जातीच्या लोकांना, 16 अलुतेदारांना, 12 बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न कोरलं होतं. आणि म्हणूनच ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची आहे. 20 तारखेला जेव्हा मतदानाच्या साठी बाहेर पडाल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बापाला आठवा. आपल्या बापाला आठवा, ज्या बापाने डोक्यावर छप्पर केलं असतं ते छप्पर करत असताना काबाड कष्ट केलेले असतात, हाडाची काढ केलेली असतात, ज्या बापानं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात, ज्या बापानं शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियान घातलेलं असतं पण तुम्हाला सुख दिलेलं असतं. आणि विचार करा, तो बाप जर घराच्या अंगणात बसलेला असताना आयुष्याच्या संध्याकाळी बाप घराच्या अंगणात बसलाय आणि मागून अख्खच्या अख्खं घर कुणीतरी घेऊन गेलं, काय वाटेल त्या बापाला? सर्वसाधारण बाप असेल तर हतबल होईल, डोळ्यात पाणी येईल. पण अशीच परिस्थिती जेव्हा ओढवली होती, 55-60 वर्षाची सामाजिक कारकीर्द, राजकीय कारकीर्द, पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, मागचं घर अख्खं नाहीचं झालं आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे नजरा लावून बसले होते. आता महाराष्ट्र वाकणार, आता महाराष्ट्र झुकणार. पण तो 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला. तो म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि जिंकून दाखवणार. त्या योद्ध्यासाठी, त्या पवार साहेबांसाठी ही निवडणूक करायची.
आणि पवार साहेबांसाठी निवडणूक करताना कायम लक्षात ठेवा, आयुष्याच्या संध्याकाळी बापाला कधी हरू द्यायचं नसतं. आपल्याला बापाला जिंकतानाच बघायचंय आणि बाप जिंकत असताना तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबा आणि तुतारी अशी वाजवा, फक्त एका ठिकाणी नाही, फक्त मान खटावमध्ये नाही. मान खटावमध्ये वरून कितवा नंबर आहे? करेक्ट आहे. वरून 3ऱ्या नंबरचं प्रभाकरजी घारगेंच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबायचे. पलीकडे वाई महाबळेश्वरला अरुणादेवी पिसाळ यांचा क्रमांक 1 पाहुण्या रावळ्याला सांगा, त्यांच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचंय. पलीकडे कोरेगावला शशिकांत शिंदेचा ते बटन दाबायचंय. कराड उत्तरला बाळासाहेब पाटलांचे 1 आणि मान खटावला हा म्हणजे हाय लक्षात. मला वाटलं 1 2 3 करून, म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवायचंय, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना मत, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत. आणि त्यामुळे तुतारी अशी वाजवा का तुतारीच्या दणक्यानं कमळ्याला पाकळी शिल्लक नाही राहिली पाहिजे, एवढी जबाबदारी घ्या. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद साहेब. एकदा जोरदार घोषणा द्यायचे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या भव्य दिव्य अशा सभेला आपण सर्वजण उपस्थित राहिला.